शब्दांच्या जादुई दुनियेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करून आज आपण कविता वाचण्यासाठी सुरुवात करत आहोत. सदर कविता या सगळ्या मी स्वतः लिहिलेल्या आहेत आणि त्यांचं वाचन आजच्या या दिवसापासून 28 मार्च 2026 पासून सुरू करत आहे. आज माझा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून मी आज या उपक्रमास सुरुवात करत आहे. आपण नॉर्मल जीवन जगत असताना प्रत्येक वेळेलाच महत्त्व देतो असं नाही. कधी कधी आपण वेळेला महत्त्व देत नाही आणि त्याचं नुकसान आपल्याला काही कालांतराने दिसून येतं. अगदी अशाच आशयाची ही सदर कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे वेळेचा विश्वासघात. चला तर पाहूया. हातात क्षण होते, संधी मात्र निसटून गेली. बघा, प्रत्येकाच्या हातात कधी कधी क्षण येतात, पण आपण त्याचा फायदा घेत नाही. संधी निसटून जाते. हातात क्षण होते, संधी मात्र निसटून गेली. वेळेला म्हणालो थांब, ती पुढे निघून गेली. उद्या उद्या म्हणत स्वप्न सारी बाजूला ठेवली. उद्या उद्या म्हणत स्वप्न सारी बाजूला ठेवली. आहे त्याकडे दुर्लक्ष, आळसाने मने भरली. आज कळले वेळेचीच मी फसवणूक केली. वेळेला म्हणालो थांब, ती पुढे निघून गेली. विश्वासात काळासोबत बदल झाला. विश्वासात काळासोबत बदल झाला. माणसं नाही, बहुतेक वेळा वेळेनेच बदल केला. होईल मनासारखं, वेळ ती कधीच नाही आली. होईल मनासारखं, वेळ ती कधीच नाही आली. वेळेला म्हणालो थांब, ती पुढे निघून गेली. यश उशिरा, अपयशाची टोळी आधीच भेटली. यश उशिरा, अपयशाची टोळी आधीच भेटली. संयमाने मला जगण्याची रीत शिकवली. हरलो नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हरलो नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वेळेला म्हणालो थांब, ती पुढे निघून गेली. वेळेवर न घेतलेले निर्णय कायम टोचत राहिले. वेळेवर न घेतलेले निर्णय कायम टोचत राहिले. क्षण चुकला, नशिबाने वेगळेच वळण घेतले. निर्णयाआधी आत्मविश्वासाची नाळ कापली. निर्णयाआधी आत्मविश्वासाची नाळ कापली. वेळेला म्हणालो थांब, ती पुढे निघून गेली. वेळेला दोष दिला, पण एक सत्य उमजलं. वेळेला दोष दिला, पण एक सत्य उमजलं. वेळ नाही बदलत, मीच महत्व नाही जाणलं. वेळेला जागतो, समजा वेळेने मैत्री केली. वेळेला जागतो, समजा वेळेने मैत्री केली. वेळेला म्हणालो थांब, ती पुढे निघून गेली. ती पुढे निघून गेली. सदर कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुनील नाईक ओरिजिनल्स भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन कवितेंचा आस्वाद घेण्यासाठी यूट्यूब चॅनलला जोडून राहा. पुन्हा भेटू नवीन कवितेसह. धन्यवाद.